तर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी भोंदूगिरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। जादूटोण्याच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणारी टोळी गजाआड झाली आहे। सोलापूर ग्रामीण पोलिसांत प्रकरणाशी संबंधित 6 गुन्हे दाखल करण्यात आले। मुख्य आरोपी मनोहर भोसलेसह अन्य साथीदारांवर कारवाई करण्यात आली। तर सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगे येथील अवधूत विद्यालयामध्ये बोगस शिपाई भरती प्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे। शासनाची फसवणूक करून बोगस शिपाई भरती केल्याचा मुख्याध्यापक राजेंद्र बाजीराव वनवे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या संदर्भात तक्रार करूनही कारवाई न झाल्याने ग्रामस्थ आता आक्रमक झालेले आहेत। तर जळगावच्या कुसुंबा गावामध्ये पाण्यासाठी महिला आक्रमक झाल्या। 15 ते 20 दिवसांपासून पाणी नसल्याने संतप्त महिलांनी अर्धा तास महामार्ग रोखला। महिलांनी थेट जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। तर पुरंदरनगर पंचायत समिती समोर हलगीच्या तालावर आंदोलन करण्यात आलं। कावळे या ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे। सॅनिटरी पॅड खरेदी आणि वाटपामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। चौकशीमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला। अद्यापही दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही। या ठिकाणी सॅनिटरी पॅड 75,000 रुपयाचे खरेदी केले होते। ते सॅनिटरी पॅड या ठिकाणी ग्रामपंचायतीने खरेदी पण केले नाही, फक्त दाखवले की खरेदी केले। पण ते सॅनिटरी पॅड MRP 50 रुपये, या ठिकाणी सॅनिटरी वाटलेले पॅड 40 रुपये MRP